ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जम्मू काश्मीरच्या नौगाम भागामध्ये मोठा स्फोट। नौगाम स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू तर 28 जण जखमी झाल्याची माहिती। मृतांचा आकडा आणखी वाढण्याचीही भीती। जम्मू काश्मीरमध्ये झालेला स्फोट दहशतवादी हल्ला नाही। अमोनियम नायट्रेटचे नमुने घेताना पोलीस स्टेशनमध्ये स्फोट झाल्याची माहिती। जम्मू काश्मीर पोलिसांची माहिती। आयडी फुटल्यामुळे अमोनियम नायट्रेटचाही स्फोट झाल्याची सूत्रांची माहिती। फॉरेन्सिक पथकाकडून नमुने घेताना अमोनियम नायट्रेटचा झाला स्फोट। जम्मू काश्मीरच्या भीषण स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज समोर। नौगाम परिसरातील घरांना मोठा हादरा। दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात झालेल्या स्फोटानंतर 5 दिवसांनी गाड्या हटवल्या। स्फोटानंतर जळालेल्या गाड्या क्रेनच्या सहाय्याने हटवल्या। FSLच्या तपासणीनंतर गाड्या हटवण्यात आल्याची माहिती। दिल्ली बॉम्बस्फोटांचा तपास करणाऱ्या एजन्सींना एक मोठा सुगावा लागला। दिल्ली बॉम्बस्फोटांची प्लॅनिंग तुर्कीतून झालेली। अटक केलेल्या संशयितांचा तुर्कीची राजधानी अंकारा येथील एका परदेशी हँडलर सोबत थेट संपर्क होता। लष्कराने दहशतवादी डॉक्टर उमर नबीचं घर आयडी बॉम्बस्फोटानं उडवून दिलं तर दिल्ली स्फोटामागील मुख्य सूत्रधार डॉक्टर उमर नबी असल्याचं उघड। नबी हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित होता। संशयित दहशतवादी जुबैर हंगेरकरच्या लॅपटॉपमध्ये 1 TB अधिक डेटा आढळला। मोबाईल आणि लॅपटॉपमधील आक्षेपार्ह फाईल्सची तपासणी सुरू। अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेसाठी काम करत असलेल्या जुबैरची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसे कुठून आले? NIA सोबत ईडी करणार चौकशी। अल फलाह विद्यापीठाचे सदस्यत्व रद्द। गृहमंत्रालयामध्ये उच्चस्तरीय बैठकीत निर्णय। दिल्ली स्फोटानंतर रायगड जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीवरती 24 तास कडेकोट वॉच। जिल्ह्यातील 27 संवेदनशील ठिकाणी सुरक्षा दलाचे 1290 जवान तैनात। रात्रीचीही गस्त घालण्यात येते। 2 बोटींसह संशयास्पद हालचालींवर विशेष नजर। बिहारमध्ये NDA सरकार। बिहारमध्ये NDAची त्सुनामी। विजयाचा आकडा 200 पार। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये भाजप मुख्यालयामध्ये जल्लोष। NDAला 202 तर महाआघाडीला 40च्या आत जागा। बिहार जनतेने समृद्ध बिहारसाठी मतदान केलं। बिहारमध्ये आता कट्टा सरकार आणि जंगलराज परत येणार नाही। भाजप मुख्यालयातून मोदींची RJDवरती टीका तर बिहारनं 2010 नंतरचा सर्वात मोठा जनादेश हा NDA सरकारला दिला। मोदींकडून मतदारांचे आभार। नितीश कुमारांना शानदार नेतृत्व केलं। मोदींचं वक्तव्य तर जामिनावरती असलेल्यांना जनता साथ देत नाही। पंतप्रधान मोदींचा लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा तर तलावात डुबकी मारून बिहार निवडणुकीमध्ये डुबवण्याचा सराव करत होते। पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल। येणाऱ्या 5 वर्षात बिहार आणखी वेगवान प्रगती करेल। बिहारच्या युवकांना बिहारमध्येच काम मिळेल यासाठी प्रयत्न करणार। बिहारमध्ये देश विदेशातील गुंतवणूकदारांचं स्वागत असेल। मोदींकडून बिहारमधील विकासासाठी विकासकांना साथ। बिहार निवडणुकीचा निकाल धक्कादायक। निष्पक्ष नसलेली निवडणूक जिंकण्यामध्ये अपयशी ठरलो। निकालाचा आढावा घेणार। बिहार निकालावरती राहुल गांधींचं ट्विट। आम्ही निवडणूक निकालांचा सखोल अभ्यास करू आणि निकालांमागील कारणं समजून घेतल्यानंतर सविस्तर निवेदन सादर करू। लोकांमध्ये राहून संविधान लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष सुरू ठेवू। बिहार निकालावरती मल्लिकार्जुन खरगेंचं ट्विट। नवी दिल्लीमध्ये बिहारमधील विजयानंतर पंतप्रधानांनी भाजपची बैठक घेतली। भाजप अध्यक्ष JP नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संघटन मंत्री BL संतोष यांच्या उपस्थितीत बैठक तर बैठकीमध्ये NDA सरकार स्थापनेवरती चर्चा झाल्याची माहिती। वोट बँकेच्या हितासाठी घुसखोरांना संरक्षण देणाऱ्यांना योग्य उत्तर मिळालं। हा जनादेश विकसित बिहारच्या वचनबद्धतेसाठी। बिहारमधील निवडणुकीनंतर अमित शहांची विरोधकांवर सडकून टीका। विकासाच्या रोडमॅपनं बिहारमध्ये जंगलराज सरकारला नो एंट्रीचा स्पष्ट संदेश दिलाय। डबल इंजिन सरकारला सुनामीच्या रूपानं मतदान झालं। भाजप अध्यक्ष JP नड्डा यांची बिहारमधील विजयानंतर प्रतिक्रिया। बिहारमधील जनतेचा कौल आम्हाला मान्य। बिहार विधानसभेच्या निकालावरती असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया। असदुद्दीन ओवेसी यांनी विजयाबद्दल नितीश कुमार यांचे मानले आभार। बिहारचा निकाल धक्कादायक अजिबात नाहीयेत। बिहारचा निकाल ज्या पद्धतीने लागला यासाठी निवडणूक आयोग आणि भाजप हातात हात घालून काम करताना दिसत होतं। सामना अग्रलेखातून भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा। नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री राहणार। JDUचा ट्विट करत CM पदावर दावा, मात्र काही वेळातच ट्विट डिलीट। बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? सस्पेन्स कायम। मुख्यमंत्री पदासंदर्भात वरिष्ठ नेते ठरवतील। नितीश कुमार यांच्या प्रश्नावर तावडेंचं उत्तर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पंतप्रधान मोदींना फोन। बिहार विजयासाठी शिंदेंच्या पंतप्रधान मोदींना शुभेच्छा। बिहारमधील विजय हा तुमच्या नेतृत्वाचा। शिंदेंकडून मोदींचं कौतुक।
बिहारमध्ये नितीश कुमारांच्या चेहऱ्यावरती निवडणूक लढवली, सीएम हे नितीश कुमार असायला हवेत. बिहारच्या निकालानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. बिहारमध्ये एकदम महाराष्ट्र पैटर्न, 10,000 में लोकतंत्र बिकता है, ये बिहार में दिखता है. बिहार निकालावरती संजय राऊतांचा निशाणा. पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये रेवडी कल्चर आणलं, विरोधकांनी देखील लोकांमध्ये मिसळून काम करण्याचा धडा घेतला पाहिजे. बिहार निवडणुकीवरून खासदार ओमराजे निंबाळकरांचा विरोधकांना सल्ला. बिहारच्या विजयानं महागठबंधनची दयनीय अवस्था. बिहारच्या विजयानंतर खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. बिहारमध्ये भाजपच्या विजयानंतर साताऱ्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून जल्लोष, भाजप कार्यकर्त्यांकडून पेढे वाटत आनंद साजरा. बिहारमध्ये भाजपच्या विजयानंतर जालन्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका. बिहारमध्ये एनडीएचा मोठा विजय. पुण्यातील भोरमध्ये संग्राम थोपटेंच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर. भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार. मी कट्टर बीजेपी समर्थक असल्यानं बिहारच्या विजयाचा आनंद. बिहारच्या विजयासंदर्भात निवेदिता सराफ यांच्याकडून भाजपचं अभिनंदन. ठाण्यातील गडकरी रंगायतमध्ये बालदिनाचं औचित्य साधून निवेदिता अशोक सराफ यांना गंगाधर गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं. मुंबईमध्ये काँग्रेसकडून एकदिवसीय शिबिराचं आयोजन. महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला, मुंबई काँग्रेसचे प्रभारी यांच्या उपस्थितीमध्ये शिबिर होणार. काँग्रेसचे मोठे नेते एकदिवसीय शिबिरात सहभागी होणार. मुंबईचा महापौर महायुतीचा असेल, भाजपचा असेल असं कोणीही बोललं नाहीये. आमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका. महायुतीतील वादाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. बिहारच्या निकालानंतर दानवे आणि वडेट्टीवार यांच्यात जुंपली. काँग्रेस जास्त जागा मागतं पण विजयाचं प्रमाण कमी असतं, अंबादास दानवेंचं वक्तव्य. तर महाराष्ट्रामध्ये जागावाटपाचा तिढा सर्वांमुळेच झाला होता, वडेट्टीवारांचा पलटवार. लोकसभेला खोटं नॅरेटिव्ह पसरवलं पण लोकांच्या लक्षात आलं. वोटचोरीचा आरोप करणारेच सर्वेक्षण घेऊ नका म्हणतात. वोटचोरीच्या आरोपांवरून प्रवीण दरेकरांचा राहुल गांधींवर निशाणा. माझा शरद पवार साहेबांवरती प्रेम, पण मी काही वेगळी राजकीय भूमिका घेतली. बारामतीतील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अजित पवारांचं वक्तव्य. काही माणसं जोडायची असतात, झालं केलं, गंगेला मिळालं असंही वक्तव्य. बारामतीचा आर्थिक विकास झाला मात्र सामाजिक विकास झाला नाही. राज्याचा निधी बारामतीला वळवून विकास दाखवला जातोय. अजित दादांनी राजीनामा द्यावा आणि बारामतीचा नगराध्यक्ष व्हावं. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका. एमसीएच्या नवनिर्वाचित बोर्डाची क्रिकेट विकासाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. एमसी अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्यासोबत सदस्यांची उपस्थिती. गुलाल आपलाच, यंदा महापौर शिवसेनेचाच. मातोश्री निवासस्थान परिसरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी. ताजलँड हॉटेल बाहेर ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. भाजप आणि ठाकरेंच्या संघटनेचा वाद चिघळला. अनिल परब आणि ताजलँड प्रशासनाची बाचाबाची. भाजपकडून चुकीच्या पद्धतीनं कामगार संघटना स्थापन होत असल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात गेल्या 7 महिन्यांमध्ये तब्बल 14 लाख मतदार वाढले. जुन्या यादीतील 4 लाख नावं वगळण्यात आली. नव्या यादीनुसार राज्यातील एकूण मतदारांची संख्या ही 9,84,96,626 इतकी. बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांकडून सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज. यावेळेस मला नगराध्यक्ष बनवून द्या असं आवाहन अभिजित बिचुकलेंनी जनतेला केलंय. सोलापुरातील अकलूज नगरपालिका राष्ट्रवादी स्वबळावरती लढणार. सोलापूरचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची माहिती. नगराध्यक्ष पदासाठी दिव्यांनी रास्ते यांचं नावही निश्चित. बारामती नगर परिषद निवडणुकीसाठी पहिल्या नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल. बसपाचे काळूराम चौधरींकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल. यावेळेस ओबीसी नेते लक्ष्मण हाकेही होते उपस्थित. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रभारी रमेश चन्नीथला, आमदार खासदारांसह प्रमुख नेते यावेळेस स्टार प्रचारकांच्या यादीत. शिंदेंच्या शिवसेनेकडून बुलढाणा नगरपालिका स्वबळावर लढण्याची तयारी. युतीच्या प्रस्तावाला भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद नाही. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. इचलकरंजी शहरामध्ये राष्ट्रवादीचा महापौर असेल. मित्रपक्षांनी सन्मानानं जागा दिला नाही तर स्वबळावर लढू. राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. पालघरच्या डहाणू नगर परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची सेना एकत्र. स्थानिक पातळीवरती झालेल्या निर्णयाला मान्यता. शिंदे सेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांची माहिती.
बदलापूरमधील राष्ट्रवादीचे अभिजित सकट यांचा ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश, काँग्रेसचे वैभव सदाफुले, शिंदे सेनेच्या मोनिका वाघेरे यांचाही ठाकरेंच्या सेनेत प्रवेश, मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. पालघर नगर परिषद निवडणुकीसाठी मवियाकडून जागावाटपाची घोषणा, नगराध्यक्षपदासाठी ठाकरे सेनेचे उपनेते उत्तम पिंगळे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब. पालघर नगर परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं, नगराध्यक्षपदासह ठाकरेंच्या सेनेला 15 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 8 जागा तर काँग्रेसला 4 जागा, त्याचबरोबर मनसे 2 आणि बविया 1 जागेवरती लढणार. भाजपच्या यशामुळे विरोधक पूर्णपणे हताश झालेले आहेत. जनतेला आज सर्व ठिकाणी विकास हवाय. बिहार निवडणुकीमध्ये एनडीएच्या विजयावरून गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. मीरा भाईंदरमध्ये मतदार यादी संदर्भात काँग्रेसकडून गंभीर आरोप, काही व्यक्तींची 2 ठिकाणी नावं, निवडणूक आयोगानं चौकशी करण्याचीही मागणी. काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगेंचा राजीनामा. दयानंद चोरगे मागील निवडणुकीमध्ये विधानसभेचे भिवंडीतील उमेदवार होते. महायुतीकडून नगराध्यक्षपदाच्या राज्यातल्या पहिल्या उमेदवाराचा अर्ज दाखल. सांगलीच्या उरुण ईश्वरपूरसाठी अर्ज दाखल करत विश्वनाथ डांगेंनी प्रचाराचा नारळ फोडला. चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये विश्वनाथ डांगे यांच्याकडून अर्ज दाखल. ठाण्याच्या वाडा नगरपंचायतीसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 4 उमेदवारी अर्ज. वाडा नगरपंचायतीसाठी महायुती महाविकास आघाडीकडून अद्यापही अर्ज नाही. बिहार विधानसभा आणि मीरा भाईंदरच्या मतदार याद्यांमध्ये काही नावं सारखीच आहेत. काँग्रेस प्रवक्ते दीपक बागरी यांचा गंभीर आरोप. वाशिम जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा एकत्र लढण्याचा निर्णय, तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक पार पडल्यानंतर हा निर्णय झाल्याची माहिती. शिंदेच्या शिवसेनेकडून नागपूर जिल्ह्यातील 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायतींसाठी निवडणूक प्रभारींची घोषणा. 7 नगरपरिषदा आणि 9 नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी कृपाल तुमाने, डॉक्टर दीपक सावंतांवरती, तर आमटेकची जबाबदारी आशिष जयस्वाल यांच्यावर. अमरावती जिल्ह्यातील भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी अर्चना अडसड रोडे निवडणुकीच्या रिंगणामध्ये. धामणगाव रेल्वे नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भरला आहे नामांकन अर्ज. मागा ठाण्यामध्ये मनसे, भाजप आणि ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांचा शिंदेच्या सेनेत प्रवेश. आमदार प्रकाश सुर्वेंच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. कांदिवली पूर्वमध्ये ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भक्ती संगीत कार्यक्रमाचं आयोजन. 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान हा कार्यक्रम पार पडणार. यावेळेस 50 वेगवेगळ्या भजन मंडळांची ही स्पर्धा होणार असल्याची माहिती. अहिल्यानगरमध्ये माजी कुलगुरू सर्जेराव निमसेंच्या पुस्तकाचं शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन. यावेळी शरद पवार यांनी सर्जेराव निमसे यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचं केलं कौतुक. दादरमधील सेना भवन या ठिकाणी बेस्ट कर्मचारी सेनेच्या सदस्यांचा पार पडला मेळावा. मेळाव्यातील सदस्यांना सचिन अहिर आणि अरविंद सावंतांकडून मार्गदर्शन. सुहास सावंतांच्या शिंदे सेनेतील प्रवेशामुळे ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का. अनिल अंबानींना पुन्हा ईडीचं समन. 17 नोव्हेंबरला पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले आहेत आदेश. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी समितीचा अहवाल सोमवारी सादर केला जाणार. दस्त नोंदणी पातळीवरील अनियमितता तपासणीचा अहवाल सादर केला जाणार. पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणानंतर मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभाग अलर्ट मोडवर. 7/12 उतार्यावरून सहज जिल्हा निबंधकांकडून सूचना जारी. मुंबईमध्ये रेल्वेच्या 3ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक असणार. मध्य रेल्वेवरती सीएसएमटी ते विद्याविहार धीम्या मार्गावरती, तर हार्बर मार्गावरती वाशी ते पनवेल दरम्यान मेगाब्लॉक असणार. पश्चिम रेल्वेवरती बोरिवली ते राम मंदिर स्थानकादरम्यान जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार. घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणाऱ्या मुंबईतील मेट्रो 1 मार्गिकेवरती प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ. गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी मेट्रो प्रशासनाचं विशेष नियोजन. अंधेरी, घाटकोपर, मरोळ नाका यांसारख्या प्रमुख मेट्रो स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवर मर्यादित प्रवाशांनाच एंट्री. गुलाबी थंडीने मुंबईकर गारठले. शुक्रवारी मुंबईचं तापमान 18.4 अंश नोंदवण्यात आलं, तर रविवारी आणि सोमवारी हा पारा 16 ते 17 अंशांपर्यंत खाली उतरण्याची शक्यता. मुंबईकरांना यावेळेस बोचरी थंडी अनुभवता येणार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून सुपरफास्ट केडी स्वीफिट या प्रणालीचा सुरुवात झाल्याची माहिती. बांधकाम परवानग्या या 100% ऑनलाईन दिल्या जाणार. शहरामध्ये विकासाला नवी चालना दिली जाणार. कल्याणच्या वडवली परिसरामध्ये शिंदे सेनेच्या युवासेना उपशहर प्रमुखाच्या मुलानं मागितली खंडणी. युवासेना उपशहर प्रमुखाचा मुलगा वैभव पाटील यांच्यासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. कल्याणमध्ये प्रभाग आरक्षणावरून वादाचा भडका. मुलाचा प्रभाग गमावल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील संतप्त. आरक्षण सोडत चुकीच्या पद्धतीनं काढण्यात आल्याचाही आरोप. न्यायालयामध्ये जाण्याचाही इशारा.
दाऊदशी संबंधित प्रकरणामध्ये नवाब मलिकांना मोठा दिलासा नाहीच. मलिक कुटुंबियांच्या कंपनीला दाऊदशी संबंधित PMLA प्रकरणामध्ये आरोपमुक्त करण्यास मुंबई सत्र विशेष न्यायालयाचा नकार. पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांची शीतल तेजवानीला नोटीस. चौकशीसाठी हजर राहण्यासाठी तेजवानीला नोटीस. पुणे पोलिसांनी तेजवानीच्या पिंपरी चिंचवडमधील घरी आणि मुंबईतील कार्यालयाला नोटीस पाठवली. पुण्यातील जैन बोर्डिंगचं खरेदी खत अखेर कायदेशीररित्या रद्द. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा खरेदी खत रद्द करण्याचा निर्णय. जैन बोर्डिंग ट्रस्ट आणि बिल्डर विशाल गोखलेंच्या अर्जावरती निकाल. बोपोडी जमीन वाद प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं तपास सुरू केलेला आहे. पोलिसांकडून या प्रकरणी हेमंत गवंडे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. पिंपरी चिंचवडच्या ताथवडेमधील पशुसंवर्धन विभागाच्या जमीन विक्रीचं प्रकरण. पिंपरी चिंचवडमधील 26 जणांवरती दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. यामध्ये मयत हेरंब गुपचूप यांच्या 23 वारसदार देखील गुन्हा दाखल. पुण्याच्या नवले पुलावरील वाढत्या अपघातांसंदर्भात नागरिक आक्रमक. नागरिकांनी आंदोलन करत महामार्ग पाऊण तास रोखला होता. पुण्यामध्ये भोंदूगिरी करून 14 कोटींची फसवणूक केल्याचं प्रकरण. वेदिका पंढरपूरकर, कुणाल पंढरपूरकर आणि दीपक खडकेची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. मुंबईत हरवलेली मुलगी वाराणसीच्या अनाथ आश्रमात सापडली. मुंबईच्या MRO पोलीस ठाण्यामध्ये 4 वर्षांच्या मुलीच्या अपहरणाची तक्रार झाली होती दाखल. पनवेल तालुक्यातील ग्रामीण परिसरामध्ये बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वन विभागानं या परिसरात गस्त वाढवली. मुंबईमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशींवरती कठोर कारवाई करा. मंत्री मंगल प्रभात लोढांची पोलीस आयुक्तांना मागणी. तात्काळ कारवाई करू, पोलिसांचं आश्वासन. सोलापूरच्या करमाळ्यातील वाशिंबेमध्ये भैरवनाथ जन्माष्टमी सोहळा संपन्न. या सोहळ्यानिमित्त ग्रामस्थांकडून भाविकांसाठी महाप्रसादाचंही आयोजन. आळंदीमध्ये माऊलींच्या 750व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. इंद्रायणी नदीकाठ आणि मंदिर परिसर उजळून निघाला. अकोल्यामध्ये हुरड्याच्या हंगामाला सुरुवात. छत्रपती संभाजीनगर सिल्लोड भागातून हुरड्याची मोठ्या प्रमाणात आवक. हुरड्याची सध्या 400 रुपये प्रति किलो दरानं विक्री. नागपुरात गुन्हे शाखेकडून रेशन धान्याच्या काळाबाजारीचा भांडाफोड. पोलिसांकडून पितापुत्रांसह 4 जणांना अटक. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलिसांकडून मोठी अंमली पदार्थ विरोधी कारवाई. पोलिसांकडून जवळपास 1,20,00,000चा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या येवल्यामध्ये उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली दबून 2 ऊसतोड कामगारांचा मृत्यू. ट्रॉलीची बेअरिंग बदलत असताना अपघात झाल्याची माहिती. गोंदियाच्या कोचेवाही गावात जमिनीच्या वादातून भाऊ बहिणीकडून मोठ्या भावाला मारहाण करणाऱ्या दोघांनाही पोलिसांकडून अटक. मारहाणीची घटना CCTVत कैद. आळंदीमध्ये माऊलींच्या 750व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई. इंद्रायणी नदीकाठ आणि मंदिर परिसर उजळून निघाला. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.